Sure. Chapter number 7. Chapter number 7, that is plant growth. Plant growth and mineral nutrition. Plant growth and mineral nutrition. Okay. Screen. Message कर रहे. Screen. ठीक आहे आता चालेल. Plant growth and mineral nutrition. Okay. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला की कालपासून आपण चालू केलेलं आहे प्लांट ग्रोथ. ग्रोथ मध्ये आपण पाहिलं क्वालिटेटिव्ह ग्रोथ, क्वांटिटेटिव्ह ग्रोथ कशी असते, काय असतं त्याच्याबद्दल आपण सगळेजण बोललो. त्याला समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आज जो आहे त्याच्या पुढचा पार्ट आपण सगळेजण बघतोय. अँड आज आपल्याला एक त्याच्यातला जो कालचा राहिलेला जो पार्ट होता तो आपल्याला कंप्लीट करायचा आहे आणि इट वॉज मेजरमेंट अँड कंपॅरिझन ऑफ टोटल ग्रोथ. Measurement and comparison of total growth. So this is our topic. काल आपण अशा पद्धतीचे दोन ग्राफ पाहिले होते. एक जो ग्राफ होता इट वॉज लिनियर ग्राफ आणि एक जो ग्राफ होता असा ग्राफ होता. दोन्ही ठिकाणी आपण पाहिलं एका बाजूला टाइम होता आणि एका बाजूला हाईट ऑफ द प्लांट बॉडी आणि एका बाजूला होता साइज ऑफ द ऑर्गन और वेट ऑफ द प्लांट. सो याच्याबद्दल आपण पाहिलं. याला आपण काय नाव दिलं होतं पटकन सांगा. याला काय नाव दिलं होतं आणि याला काय नाव दिलं. इथून जिथून स्टेडी आपल्याला पाहायला मिळत होतं. बोला पटकन नाव सांगा. Long phase, exponential phase. This is lag phase. Yes, you are right. This is lag phase. This is exponential phase. Exponential phase. And this is stationary phase. So you are getting it. समजतंय तुम्हाला सगळ्यांना. तर याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की दिस ग्रोथ इज कंटिन्युअस. दिस ग्रोथ इज कंटिन्युअस. आपण पाहिलं होतं की एक सेल जी आहे
त्याच्यामध्ये 2 सेल जेव्हा तयार होतात मायटोसिसने, this cell is get differentiated, again this cell undergoes mitosis, again one cell is get differentiated, म्हणजे इथं नंबर ऑफ सेल्स विल बी ऍडेड, या ठिकाणी ऍड होत जातात. हेच आपण शिकलो काल. त्यामुळे ही ग्रोथ जी आहे, दिस ग्रोथ इज कंपॅरेटिव्हली व्हेरी स्लो. दिस ग्रोथ and this kind of growth is seen, it is called as arithmetic growth. Arithmetic growth. आणि हा जो कर्वेचर आपल्याला मिळतो, दिस इज जिओमेट्रिक ग्रोथ. दिस इज जिओमेट्रिक ग्रोथ. याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की इथे कंटिन्युअस ग्रोथ आहे आणि सगळ्या सेल, ऑल सेल्स पार्टिसिपेट इन ग्रोथ ऑफ दॅट पर्टिक्युलर ऑर्गन. आता आपल्याला ग्रोथचं कंपॅरिझन करायचं आहे. ही ग्रोथ आपण बघतोय, हिचं कंपॅरिझन करायचं आहे. रिलेटिव्ह ग्रोथ काय असते आणि ऍब्सोल्यूट ग्रोथ काय, त्याच्याबद्दल आपण बघणार आहोत. हे आपण काल बघितलं, इथपर्यंत आपण आलो होतो. आता मेजरमेंट आणि कंपॅरिझन, हे कालच्या टॉपिकला आपण फक्त काल काय घेतलं होतं लास्ट मध्ये ते आपण फक्त रिवाइज केलं. अरिथमॅटिक ग्रोथ जी असते ही कंपॅरेटिव्हली स्लो असते, त्याच्यामध्ये सिंगल सेल फक्त पार्टिसिपेट करते. इथे ऑल सेल्स ते पार्टिसिपेट अँड ग्रोथ इज रिलेटिव्हली फास्टर. इनिशियली इट इज स्लो, लेटर ऑन इट इज व्हेरी फास्ट, and after certain time or after certain period it becomes steady or stationary. Therefore there we can find the 3 stages that are lag phase, exponential phase and stationary phase. तर अशा पद्धतीने आपण पाहिलं की तिथे 3 प्रकारच्या स्टेजेस आपल्याला, किंवा त्या सिग्मॉइड कर्व जो असतो तो कशा पद्धतीने असतो तो आपण पाहिलं. आता आज जे आपल्याला बघायचं आहे, मेजरमेंट जर आपल्याला करायचं असेल तर कशा पद्धतीने कम्पेअर करू शकतो, दॅट वी आर गोइंग टू स्टडी टुडे. आपल्याला कम्पेअर करायचंय बाळा, नीट लक्ष द्या. सपोज दिस इज वन लीफ, दिस इज वन लीफ and this is another leaf. आता हा जो लीफ आहे, हे जे लीफ आहे इकडचा, या लीफ मध्ये काय केलं सायंटिस्ट लोकांनी, चोवीस तासात, इन 24 hours, how much growth is seen, that they have noticed it. आता याला त्यांनी प्रॉपर नोटीस केलं. थोडं आणखी मोठं काढतो. पहिल्यांदा ड्रॉ करून घेऊ, मग तुम्हाला समजून सांगायला सोपं जाईल. ही जी आहे, ही आधीचं जे पान दिसतंय तुम्हाला, जो डॉटेड ने कंप्लीट पूर्ण लाईन ने जे दिसतंय, दॅट इज इनिशियल स्टेज आहे, इनिशियल ग्रोथ आहे, इनिशियल ग्रोथ. आणि ही इनिशियल ग्रोथ इमॅजिन करतोय आपण, इमॅजिन करतोय 5 सेंटीमीटर. याचा जर एरिया काढला तर आपण किती येतोय, हा 5 सेंटीमीटर स्क्वेअर. आता याचा जो एरिया आपण बघणार आहोत,
की इनिशियल ग्रोथचा याचा जो एरिया आहे हा आहे 50 सेंटीमीटर स्क्वेअर. नीट लक्ष द्या, नीट लक्ष द्या, काळजीपूर्वक लक्ष द्या. याचा एरिया आपण पाहिला इनिशियल फेज मध्ये किती आहे 5 सेंटीमीटर स्क्वेअर. काय करतो आपण कंपॅरिझन करायची आहे, ग्रोथ नेमकी कशी झाली, किती झाली. आपण जी ग्रोथ मोजणार आहोत ती दोन प्रकारची मोजणार आहोत. त्याच्यात दोन वर्ड्स आलेले आहेत, ते नीट काळजीपूर्वक समजून घ्या. एकाला म्हणतात ऑब्सोल्यूट ग्रोथ, एकाला म्हणतात ऑब्सोल्यूट ग्रोथ आणि दुसऱ्याला म्हणतात रिलेटिव्ह ग्रोथ. आता आफ्टर 24 आवर्स जर तुम्ही याला ऑब्झर्व केलं तर याची साईज किती झाली आता 10 आफ्टर 24 आवर्स. याची साईज झाली 10 सेंटीमीटर स्क्वेअर आणि याची साईज झाली 55 सेंटीमीटर स्क्वेअर. ऑब्झर्व करा 24 आवर्स आफ्टर 24 आवर्स किती झाली याची साईज. आता मला एक गोष्ट सांगा, जेव्हा आपण ऑब्सोल्यूट ग्रोथचा विचार करतो, ऑब्सोल्यूट ग्रोथ, ग्रोथ झाली किती ह्या पानामध्ये आणि ह्या पानामध्ये जर तुम्ही पाहिलं ग्रोथ झाली पण किती झाली, तर याच्यात जर तुम्ही पाहिलं तर ऑब्सोल्यूट ग्रोथ झाली 5 सेंटीमीटर स्क्वेअर, म्हणजे इथे पण 5 सेंटीमीटर स्क्वेअर एवढ्या नवीन सेल्स ऍड झाल्या. इथे पण 5 सेंटीमीटर स्क्वेअर एवढ्याच एरियामध्ये नवीन सेल्स ऍड झाले, त्यामुळे लीफची साईज वाढली. बरोबर आहे. दिस इज ऑब्सोल्यूट ग्रोथ. ऑब्सोल्यूटचा अर्थ होतो ऍक्च्युअल मध्ये किती वाढ झाली, ऍक्च्युअल मध्ये किती वाढ झाली, ऍक्च्युअल ग्रोथ किती झाली, दॅट इज ऑब्सोल्यूट ग्रोथ. पण जेव्हा रिलेटिव्हिटीचा विषय येईल तेव्हा इथं ग्रोथ किती झाली. आता कंपॅरिझन, मी काय वर्ड यूज केलेला आहे इथं नीट लक्षात द्या, कंपॅरिझन करतोय आपण. जेव्हा कम्पेअर करायला जाऊ ह्या दोन्ही पानांमध्ये तर इथे ग्रोथ किती झाली 100% ग्रोथ झाली. आधीचं किती होतं, आधीचं किती होतं 5 सेंटीमीटर स्क्वेअर. आर यू गेटिंग दिस. आधीचं किती होतं 5 सेंटीमीटर स्क्वेअर आणि नंतर किती झाले ऍड किती झाले 5 सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजेच काय झालं 100% जेवढं होतं तेवढी पुन्हा साईज वाढली, 100% ग्रोथ झाली. इथे काय म्हणणार तुम्ही, इथं फक्त 10% ग्रोथ झाली. दिस इज कॉल्ड ॲज रिलेटिव्ह ग्रोथ. जेव्हा आपण रिलेशन मध्ये बोलायला जाऊ तर दिस इज रिलेटिव्ह ग्रोथ. ऑब्सोल्यूट ग्रोथ could be similar but relative growth could be much more different. म्हणजेच काय, ग्रोथ इज डिपेंड ऑन साईज ऑफ द प्लांट, साईज ऑफ द ऑर्गन, साईज ऑफ डिफरंट जे ऑर्गन्स असतात त्या ऑर्गन मध्ये होणारा जो डिफरन्स आहे त्याच्यामध्ये ऑब्सोल्यूट ग्रोथ जर आपण पाहिली तर कदाचित सिमिलर मिळू शकते, परंतु रिलेटिव्ह ग्रोथ इज मच मोर डिफरंट डिपेंडिंग अपॉन द साईज ऑफ दॅट ऑर्गन और साईज ऑफ द प्लांट. हे या ग्रोथच्या माध्यमातून एक्सप्लेन करायचं आपल्याला. हे समजतंय का बघा. ऑब्सोल्यूट ग्रोथ आणि रिलेटिव्ह ग्रोथ हे टर्म कळतायत का तुम्हाला. कम ऑन सर. त्या बिग लीफ मध्ये रिलेटिव्ह ग्रोथ 10% कस काय आली. इथे किती आहे 50. इथे किती झाले 55. म्हणजे किती पर्सेंट राईज झाला इथं. साईज कितीने इन्क्रीज झाली 10% इन्क्रीज झाली ना रिलेटिव्ह याच्या कंपॅरिझन मध्ये. हिची साईज किती वाढली, आधीचं किती होतं 5 सेंटीमीटर स्क्वेअर, नंतर किती झालं 10 सेंटीमीटर स्क्वेअर ना. 5 ऍड झाले ना इथं, इथं ऍड बघा ना इथं किती ऍड झाले 5 + 5 झाला ना. म्हणजे जेवढी आधी होती तेवढी ग्रोथ पुन्हा झाली. पण या दोघांच्या कंपॅरिझन मध्ये जर तुम्ही पाहिले तर हे आधी साईज काय होती याची, आधीची साईज किती होती 50, ऍड किती झाले 5, म्हणून फक्त 10% वाढ दिसेल आपल्याला रिलेटिव्ह ग्रोथ जर आपण पाहिली. आर यू गेटिंग. आता समजलं का नाही.
क्लिअर झालं का? गुड. आता पुढच्या पार्टकडे आपण जाऊया. कोणी ऑडिओ चालू केलं आहे का? निवेदिता मॅडम, ऑडिओ चालू आहे तुमचा. आता एक टर्म आपल्याला समजून घ्यायची. पहिल्यांदा आपण समजून घेऊ डिफरन्शिएशन. बऱ्याच मुलांना माहिती पण असेल डिफरन्शिएशन. नाउ व्हॉट इज डिफरन्शिएशन? डिफरन्शिएशन म्हणजे काय ते समजून घ्यायचं. डिफरन्शिएशन समजून घेण्यासाठी एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा. प्लांट्स मध्ये सगळ्या प्रकारच्या सेल, जसं कुठल्याही ॲनिमल मध्ये ॲनिमल जेव्हा डेव्हलप होतो, सगळ्यात आधी बनतो झायगोट. झायगोट मध्ये क्लिवेजेस होतात. क्लिवेजेस होऊन ब्लास्टोमियर्स तयार होतात. या ब्लास्टोमियर्स पासून पुढे या ब्लास्टोमियरचं इम्प्लांटेशन होतं आणि तिथे समजा जर किंवा एक फॉर्मेशन होत असेल तर तिथे आत ह्या ज्या सेल्स असतात, प्रायमरी सेल्स असतात, ज्यांना आपण स्टेम सेल म्हणतो. या स्टेम सेल पासून ह्या सुरुवातीच्या सेल्स ज्या असतात, या सेल्स मध्ये ही प्रॉपर्टी असते की दे कॅन डिफरन्शिएट इनटू एनी काइंड ऑफ ऑर्गन. हेच आता संशोधन चाललेलं आहे, याच्यावरच सगळ्यात जास्त काम चाललेलं आहे. लिसन व्हेरी केअरफुली. म्हणजेच काय मला म्हणायचं आहे की सपोज दिस इज द प्लांट बॉडी. समजा ही एक प्लांट बॉडी आहे, तर सगळ्यात आधी काय होतं आपल्याला सगळ्यांना माहिती. सपोज दिस इज द सीड. या सीड मध्ये हे सगळ्यात आधी तयार होतं. दिस इज रॅडिकल, दिस इज रूट टिप, आणि इथं अपेक्स असतं, शूट अपेक्स असतं. शूट अपेक्स. ठीक आहे. आता नीट लक्षात घ्या, इथे ज्या सेल्स असतील, इथे ज्या सेल्स असतील, या सेल्सला आपण नाव दिलं होतं मेरिस्टेमॅटिक सेल्स. इथे पण असतील मेरिस्टेमॅटिक सेल्स ज्या शूट ग्रो करायला हेल्प करतील. इथे असतील रूट टिप सेल्स, या रूटच्या डेव्हलपमेंटसाठी काम करतील. परंतु इथे ज्या तयार होणाऱ्या ज्या सेल्स आहेत, लिसन व्हेरी केअरफुली, इथे ज्या तयार होणाऱ्या सेल्स आहे, इथे जे कंटिन्युअस सेल डिव्हिजन चाललेलं आहे, हा पार्ट आहे जो मेरिस्टेमॅटिक झोन पण आपण ज्याला म्हणतो. मेरिस्टेमॅटिक झोन पण ज्याला आपण म्हणतो. या ठिकाणी ज्या सेल्स आहेत, या बनणाऱ्या सेल्स सगळ्या एकच प्रकारच्या. इथे बनणाऱ्या ज्या सेल्स आहेत त्या बनताना डिफरन्शिएट नाही झालेल्या, नंतर डिफरन्शिएट झालेल्या. डिफरन्शिएट होणं म्हणजे काय की त्यांना डिफरन्शिएशन गिव्स सेल्स मॅच्युअर अँड परफॉर्म स्पेसिफिक फंक्शन. तुम्हाला आठवत असेल, ज्या वेळेला मी प्लांट शिकवत होतो त्यावेळेला तुम्हाला प्लांट अॅनाटॉमी, त्यावेळेला तुम्हाला सांगितलं होतं की सेल्स ज्या असतात, ज्या मेरिस्टेमॅटिक सेल्स ज्या असतात, या सेल्सला नंतर डिफरन्शिएट केलं जातं, म्हणजे नंतर त्यांच्यावर जबाबदारी दिली जाते. दोनच प्रकारचे टिश्यू असतात ना प्लांट मध्ये. एक सगळे बघा, सिंपल परमनंट टिश्यू, सिंपल परमनंट आणि कॉम्प्लेक्स परमनंट. सिंपल परमनंट टिश्यू आणि कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू. सिंपल परमनंट टिश्यू, कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू आणि सगळ्यात वरती असतं मेरिस्टेमॅटिक टिश्यू. या मेरिस्टेमॅटिक टिश्यू पासूनच
सिंपल परमानंट होतो आणि सिंपल परमानंट पासून कॉम्प्लेक्स परमानंट टिश्यू तयार होतो. आता समजून हे घ्यायचं आहे आपल्याला की मेरिस्टेमॅटिक सेल्स ज्या असतील त्या मेरिस्टेमॅटिक सेल्स सुरुवातीला सगळ्या सिमिलर असतील, सारख्या असतील, नंतर त्या गरजेनुसार त्यांना सेपरेट केलं जातं, त्यांना त्या त्या रिजन मध्ये पाठवलं जातं आणि ते त्यांच्यामध्ये काही अनाटॉमिकल आणि फिजिओलॉजिकल चेंजेस केले जातात. काय केले जातात? अनाटॉमिकल, फिजिओलॉजिकल, मॉडिफिकेशन्स होतात आणि तेव्हा या सेल ज्या आहेत, जसं मी हे समजून सांगताना एक एक्झाम्पल दिलं होतं. आर्मीत जेव्हा मुलं जातात, आर्मीमध्ये ज्या वेळेला भरती केलं जातं किंवा पोलीसमध्ये ज्या वेळेला भरती केलं जातं, तर त्यावेळेस ऍज ए सोल्जर म्हणून सगळे जात असतात. जनरल ड्युटी सोल्जर, त्यांना सोल्जर जीडी असं म्हणतात. सोल्जर जीडी म्हणून त्यांना भरती केलं जातं. मी ऑफिसर्स बद्दल बोलत नाहीये. आय एम टॉकिंग अबाउट द सोल्जर्स. सोल्जर्स जे असतात ते कसे जातात आर्मीमध्ये? जनरल ड्युटी सोल्जर म्हणून जातात. 10वी पास झाले, 12वी पास झाले, आता 12वी नंतरच घेतात आणि ते बाकीचं एज्युकेशन बघत नाही. तुम्ही काही शिकून या, त्यांच्या वयात बसाल, त्यांच्या बॉडीची जी रिक्वायरमेंट असते त्याच्यामध्ये तुम्ही बसाल, त्यांनी दिलेला क्रायटेरिया तुम्ही फुलफिल कराल, तुम्हाला आर्मीत भरती केलं जाईल. आर्मीत भरती करताना सोल्जर जीडी म्हणून भरती केलं जाईल, परंतु नंतर त्यांची टेस्ट केली जाते आणि त्या टेस्ट घेतल्यानंतर त्यांचं फिजिकल फिटनेस, मग काही ट्रेनर बनतील, काही इन्फंट्री मध्ये जातील, काही डायरेक्ट काय म्हणतात आर्टिलरी सेंटर मध्ये जातील, काही इन्फंट्री, काही बंदुकांमध्ये जाईल, काही प्युअर सोल्जर राहतील, काही वायरलेस कम्युनिकेशन मध्ये जातील, काही क्लिनिंग मध्ये काम करतील, काही कुकिंग मध्ये काम करतील. म्हणजेच काय होतं की घेताना ऍज ए सोल्जर सगळ्यांना घेतलं जातं, नंतर त्यांच्यातलं कौशल्य, त्यांची बुद्धिमत्ता, त्यांच्या बाकीच्या सगळ्या गोष्टी, पॅरामीटर्स, काही याच्यात काय म्हणतात त्याला, मेडिकल कोर टीम मध्ये जातील, नर्सिंग असिस्टंट म्हणून जातील. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी होत्या, ह्या भरती होताना सगळे ऍज ए सोल्जर झाले, परंतु नंतर त्यांना निनार डिपार्टमेंट दिले गेले आणि जे डिपार्टमेंट त्यांना दिलं गेलं ते त्यांना थ्रू आउट द लाईफ काम करतात. त्यालाच आपण म्हणतो सिंपल परमनंट. सिंपल परमनंट टिश्यू कसे असतात? पॅरेनकायमा, तुम्हाला माहिती आहे पॅरेनकायमा, आठवत असेल पॅरेनकायमा, पूर्ण प्लांट बॉडी पॅरेनकायमा ते टिश्यूने बनलेले. पॅरेनकायमा, कोलेनकायमा, स्क्लेरेनकायमा. येतंय लक्षात? पॅरेनकायमा, कोलेन, एकदा 11वी उघडून बघा. पॅरेनकायमा, कोलेनकायमा, स्क्लेरेनकायमा ह्या ज्या सेल्स आहेत, हा पूर्ण जो टिश्यू आहे हे सगळे कशात येतात? सिंपल परमनंट टिश्यू मध्ये. परंतु यांच्यामधूनच पुढे काही अंकी स्पेसिफिक फंक्शन करण्यासाठी त्यांना मरावं लागतं. लिव्हिंग, हे सगळे काय लिव्हिंग टिश्यूज आहेत, पण काहींना मरावं लागतं. उदाहरणार्थ झायलेम मध्ये all 4 components except xylem parenchyma are dead. Xylem मध्ये xylem vessels, xylem tracheids आणि xylem fibers हे कॉम्प्लेक्सचे सगळे एक्झाम्पल आहेत. बाळांनो नीट लक्ष द्या. These are the examples of complex permanent tissue. Xylem fibers हे सगळेच्या सगळे काय आहेत? डेड टिश्यूज आहेत. म्हणजे आता जे डेड झाले दे कॅनॉट रिगेन देअर फंक्शन. मला जे समजून सांगायचं ते पहिले लक्षात घ्या. डिफरन्शिएशनचा अर्थ होतो की एक पर्टिक्युलर जबाबदारीसाठी त्यांना तयार केलं गेलं, ती जबाबदारी ते पार पाडतायत, याला म्हणतात डिफरन्शिएशन. इनिशियली ऑल वेअर मेरिस्टेमॅटिक सेल्स, नाउ
After differentiation, different name would be given to them, different function would be given to them. एक विशिष्ट फंक्शन, एक विशिष्ट नाव देऊन त्यांना सेपरेट केलं. याला डिफरन्शिएशन होणं म्हणजे काय, वेगळं, एक जबाबदारीने युक्त करणं, त्यांना जबाबदारी देऊन वेगळं करणं, याला म्हणतात डिफरन्शिएशन. आता नीट लिहून घ्या. त्याची डेफिनेशन तुम्हाला लिहून देतो. ओव्हरऑल आयडिया आली असेल तुम्हाला. डिफरन्शिएट होणं म्हणजे एक पर्टिक्युलर जबाबदारी देऊन त्यांच्यामध्ये नेसेसरी चेंजेस घडवणं. जसं वायरलेसचं ट्रेनिंग घ्यायचं असेल तर वायरलेस डिपार्टमेंटला पाठवलं जाईल. आर्टिलरी मध्ये पाठवायचं असेल तर आर्टिलरी वाले ट्रेनिंग देतील. तशा पद्धतीने पोलिसांमधलेच काही पोलीस क्लर्क पण बनतात. पोलिसांमधलेच काही पोलीस क्लर्क पण बनतात. पोलिसांमधलेच काही पोलीस वायरलेस याच्यात पण काम करतात. पोलिसांमधनच काही CID डिपार्टमेंटला पण जातात. पोलिसांमधलेच काही सायबर क्राईम मध्ये जातात. तशाच पद्धतीने आहे. आता इथं डिफरन्शिएशनचा अर्थ पहिल्यांदा लिहून घ्या. इट इज द मॅच्युरेशन ऑफ सेल. इट इज द मॅच्युरेशन ऑफ cells derived from apical meristem. अपायकल मेरिस्टेम पासून यांचं हे डिराईव्ह होत असतात. अपायकल मेरिस्टेम तुम्हाला माहिती आहे, रूट अपायकल मेरिस्टेम और शूट अपायकल मेरिस्टेम. इट इज काय असतं डिफरन्शिएट. इट इज परमानंट चेंज इन द स्ट्रक्चर. परमानंट change in the structure. Change in the structure. It is permanent change in the structure and function leading to maturation. याचे एक्झाम्पल्स आहेत जे मी सांगितले तेच. याच्यात आणखी एक पॉइंट लिहून घेऊ. दे नॉर्मली lost the power of cell division. very very important. याच्यानंतर यांच्यामध्ये जनरली मी वर्ड आहे ना, नॉर्मली सामान्यतः काय दिसतं, लॉस ऑफ सेल डिव्हिजन. त्यांच्यामध्ये सेल डिव्हिजन होत नाही. लिसन व्हेरी व्हेरी केअरफुली. लॉस द पॉवर ऑफ सेल डिव्हिजन. आता हे डिवाइड नाही होणार. एकदा यांनी परमनंट शेप घेतला, परमनंट फंक्शन सुरू झालं तर ते काय करतील, त्यांच्यामध्ये सेल डिव्हिजनची पॉवर जी असते, कुठली सेल डिवाइड होऊ शकते. एकदा डिफरन्शिएट झाली तर ती पुन्हा ओरिजिनल याच्यामध्ये येत नाही. इट कॅनॉट गेट द नॉर्मल. त्यामुळेच त्यांना आपण म्हणतो सिंपल परमनंट टिश्यू. सिंपल परमनंट टिश्यू मध्ये लक्षात ठेवा की परमनंट हा वर्ड आलेला आहे. काय वर्ड आलेला आहे, परमनंट. एकदा काम मिळालं तर मिळालं, ते आयुष्यभर करावं लागेल. टिल डेथ दॅट सेल हॅज टू डू, that cell has to perform its function, that is called as simple permanent tissue. परंतु there are some cells which can regain the power of cell division. आपल्याला माहिती आहे, ज्या मुलांनी प्लांट अॅनाटॉमी व्यवस्थित स्टडी केलेलं त्यांना माहिती आहे. त्याचं एक्झाम्पल पण मी सांगणार आहे. तर नॉर्मली लॉस द पॉवर ऑफ सेल डिव्हिजन
cell division, cell undergoes major, very important, major physiological and anatomical changes. याचे एक्झाम्पल मगाशी लिहिल्याप्रमाणे पॅरेनकायमा, कोलेनकायमा, स्क्लेरेनकायमा, झायलेम, फ्लोएम एक्सेट्रा. याचा एक्झाम्पल काय नाहीये? कोण सांगतं मला? याचा एक्झाम्पल काय नाहीये? डिफरन्शिएशन मध्ये कोणतं एक्झाम्पल इन्क्लूड केलं गेलेलं नाहीये? कोण सांगतं? कम ऑन, बोला पटकन. कोण सांगतं मला? विचार करा, पटकन सांगा. व्हेरी सिंपल एक्झाम्पल. याच्यामध्ये फक्त मेरिस्टेमॅटिक टिश्यू इन्क्लूड नाही केलेलं. मेरिस्टेमॅटिक एक्सेप्शन लिहा. एक्सेप्ट कधीच यांच्यामध्ये मेरिस्टेमॅटिक टिश्यू इज नेव्हर गेट डिफरन्शिएटेड. मेरिस्टेमॅटिक जे असतील ते मेरिस्टेमॅटिकच राहतात. ते थ्रू आउट द लाईफ मेरिस्टेमॅटिक राहतात. त्यांच्यामध्ये चेंज होत नाही, ते डिफरन्शिएट होत नाही, कारण त्यांच्यापासूनच सगळे बाकीचे टिश्यूज बनत असतात. त्यामुळे इथं लक्षात ठेवायचं. एक्सेप्शन काय इथं फक्त म्हणजे सगळे प्लांट बॉडीमध्ये जेवढे टिश्यूज आपल्याला दिसतात, वेदर इट इज झायलेम, फ्लोएम, कोलेनकायमा, पॅरेनकायमा, स्क्लेरेनकायमा, जे काही असेल ते सगळेच्या सगळे कशापासून बनलेले असतात? मेरिस्टेम पासून. मात्र मेरिस्टेमॅटिक टिश्यू जे असतात ते कंटिन्युअसली डिवाइडिंग असतात. त्यांच्यामध्ये डिफरन्शिएशन होत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. डिफरन्शिएशन काय प्रकारे हे तुम्हाला कळलं. आता पुढचा जो पार्ट आपल्याला शिकायचा दॅट इज डी डिफरन्शिएशन. डिफरन्शिएशन आता एखादी सेल आहे, तिच्यामध्ये आता डिव्हिजनची पॉवर लॉस झालेली आहे, म्हणजे तिच्यासारख्या सेल आता बनवू शकत नाही. परंतु अशा सेलमध्ये जर पुन्हा ती शक्ती, ती पोटेन्सी, ती क्षमता पुन्हा आली आणि ती डिवाइड करायला लागली, डिफरन्शिएट झालेली होती, आता ती पुन्हा डिवाइड करायला लागली. that tissue has lost its capacity, but if that tissue regains its capacity, that is called as de-differentiation. मुलं कन्फ्यूज फार होतात, लिहून ठेवा. लिव्हिंग डिफरन्शिएटेड सेल अतिशय काळजीपूर्वक लिहा, मन लावून लिहा. living differentiated cell when regain its power of cell division, regain its power of cell division
that is permanent cell. Permanent cell undergoes de-differentiation. And becomes meristematic. Living differentiated cell when regains its power of cell division. हे अतिशय महत्वाचं सेंटेन्स आहे. रिगेन हा वर्ड याच्यात इम्पॉर्टंट. रिगेन करतं. हे आपल्याला कुठे पाहायला मिळतं? इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम, कॉर्क कॅम्बियम. ज्या मुलांचं 11वी झालं नसेल त्यांना थोडस जड जाऊ शकतं. आपल्याला माहिती आहे इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम, कॉर्क कॅम्बियम. आपल्याला माहिती आहे की जसं मी काल काढलं होतं, हे जे व्हॅस्क्युलर बंडल आहे, या व्हॅस्क्युलर बंडल मध्ये या ठिकाणी जो लेयर असतो एक सेलचा, हे पुन्हा दिस कॅम्बियम रिंग, याला आपण कॅम्बियम रिंग म्हणतो. ही जी कॅम्बियम ही पूर्ण ही कॅम्बियमची स्ट्रीप आहे. ही जेव्हा पूर्ण समजा, जसं मी मागच्या वेळेला तुम्हाला ज्या वेळेला हे अनाटॉमी शिकवत होतो तर त्याच्यात मी सांगितलं होतं की हा समजा वरून तुम्ही बघताय एक प्लांटचा, हे प्लांट आहे, याला तुम्ही इथून कट केलं, तुम्ही वरून ऑब्झर्व करताय. हा जो सेंटरचा पार्ट आहे, या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत की दीज आर कंडक्टिंग टिश्यूज. हे कंडक्टिंग टिश्यू आहेत, झायलेम फ्लोएम. तर यांच्यामध्ये इथे सेंटरला इथे एक स्ट्रीप असते. जेव्हा प्लांटला गर्थ वाढवायची असते, अशी ग्रोथ करायची असते, त्यावेळेला याच्यामध्ये जी लॉस झालेली असते पॉवर ऑफ डिव्हिजन, ती गेन होते, रिगेन होते. आणि ही जी हे पूर्णच्या पूर्ण अशा पद्धतीने इथे एक रिंगच्या फॉर्म मध्ये तयार होतं. आणि इथे नवीन सेल्स, या ठिकाणी नवीन सेल्स ऍड केल्या जातात, इथे नवीन सेल्स ऍड केल्या जातात आणि व्हॅस्क्युलर बंडलची साईज अशी वाढवली जाते. या बाजूला वाढते. हे आतल्या बाजूला गेल्यामुळे इथे काय होतं, इथल्या सेल्स ज्या असतात त्या क्रश केल्या जातात आणि हा जो पीच जो असतो, सेंटरचा जो पोर्शन असतो, सगळ्या बाजूने अतिशय छोटा होत जातो. ही आणि याची साईज, आता हे इकडे नवीन सेल्स ऍड झाल्यामुळे याची साईज वाढते. कशी वाढते, काय वाढते, मी सगळं डिटेल मध्ये शिकवलेलं आहे. ही अशी वाढत जाईल. दिस इज कॉल्ड ॲज कॅम्बियम. तर कॅम्बियम मुळे होतं काय की सेल्सची नवीन सेल्स ऍड झाल्यामुळे आतून प्लांटची साईज वाढते आणि गर्थ वाढते, प्लांटचा घेर वाढतो. तर आधी कसे होते, सिंपल परमनंट टिश्यू होते. त्यांनी काय केलं, कॅम्बियम एकदा त्यांचं डिव्हिजन झालं, त्यांना सायंटिस्ट लोकांनी नाव का दिलं? जर तुम्ही नॉर्मली ऑब्झर्व करायला गेलं तर तुम्हाला चेंज नाही दिसणार, परंतु सायंटिस्ट लोकांनी त्यांची कॅपॅसिटी पाहिली, मग त्यांना नाव दिलं की दीज आर नॉट द सिंपल सेल्स, दीज आर द कॅम्बियम सेल्स. कारण यांच्यामध्येच पुन्हा नवीन सेल आणण्याची कॅपॅसिटी, नवीन सेल बनवण्याची कॅपॅसिटी. तर दिस इज द एक्झाम्पल ऑफ डी डिफरन्शिएशन. डी डिफरन्शिएशन म्हणजे एकदा शिक्का बसलेला असताना सुद्धा जर त्यांच्यामध्ये पॉवर ऑफ डिव्हिजन परत येत असेल,
लौट के आती होगी तो उसको हम कहेंगे, क्या कहेंगे? डी डिफरेंशिएशन करने वाली सेल्स या करने वाला टिश्यू. इंटर fascicular cambium, core cambium are the examples of they have capacity to get de-differentiated. आता डी-डिफरेंशिएशन नंतर रीडिफरेंशिएशन होणं गरजेचं असतं. लिहून ठेवा, रीडिफरेंशिएशन. रीडिफरेंशिएशन. Redifferentiation. Now what is redifferentiation? आता ज्या सेल्स प्रोड्यूस झाल्या डी डिफरन्शिएशन मधनं त्यांची ती कॅपॅसिटी लॉस होऊन ते पुन्हा आपापल्या कामाला लागणार. पण कोणत्या सेल्स? ज्या डी डिफरन्शिएटेड झालेल्या आहेत त्याच फक्त. तर त्याला आपण म्हणतो रीडिफरन्शिएशन. लिहून घेऊ. cells produced by de-differentiation once again lose the power of capacity to divide. याचे एक्झाम्पल, बेस्ट एक्झाम्पल आहेत सेकंडरी झायलेम, सेकंडरी फ्लोएम, बघा प्लांट बॉडीकडे प्रायमरी झायलेम, प्रायमरी फ्लोएम असतो जो सुरुवातीला बनलेला असतो, दॅट इज प्रायमरी झायलेम अँड प्रायमरी फ्लोएम. परंतु जो डी डिफरन्शिएशन नंतर बनतो, नवीन सेल जे ऍड होतात त्या झायलेमला किंवा त्या फ्लोएमला आपण सेकंडरी झायलेम आणि सेकंडरी फ्लोएम. त्यांच्यामध्ये ते एकदा ते बनले, आता ते त्यांचं काम करत राहतील थ्रू आउट द लाईफ. त्याच्यामुळे आता त्यांच्यामध्ये ती कॅपॅसिटी येणार नाही. आता ते रीडिफरन्शिएट झाले. काय झाले? रीडिफरन्शिएट झाले. हे तिन्ही वर्ड बेटा कन्फ्यूज करतात, समजून घ्या. डिफरन्शिएशन, डी-डिफरन्शिएशन अँड रीडिफरन्शिएशन. तिन्ही वर्ड आपण समजून घेतले. डिफरन्शिएशन म्हणजे काम दिलं जाणं. डी डिफरन्शिएशन म्हणजे दिलेलं काम पुन्हा परत घेऊन त्यांना पूर्वीच्याच कामाला लावणं, म्हणजे जे सेल डिव्हिजन हे त्यांचं काम होतं, आता पुन्हा तेच काम देणं. डी डिफरन्शिएशन. ते काम पुन्हा काढून घेणं आणि त्यांना पूर्वीचंच काम देणं, याला म्हणतात रीडिफरन्शिएशन. इज इट क्लिअर? सगळ्यांना कळतंय का? ऑर व्हेरी डिफिकल्ट? बोला, आर यू गेटिंग दिस? Yes, sir. ठीक, थँक्यू. आता डिफरन्शिएशनच्या बरोबर एक गोष्ट आणखी आपल्याला शिकावी लागेल. Along with differentiation, we are going to study one more thing. Factors affecting on normal growth. किंवा conditions necessary for
नॉर्मल ग्रोथ. आता हे प्लांट बद्दल बोलतोय त्यामुळे नॅचरली इथं प्लांट तुम्ही लिहू शकता. फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन नॉर्मल ग्रोथ किंवा कंडिशन्स नेसेसरी फॉर नॉर्मल ग्रोथ, वन अँड द सेम. आता याच्यात काय काय येतात ते समजून घेऊ. सगळ्यात महत्वाचं येतं वॉटर, त्याच्यानंतर येतो O2, त्याच्यानंतर न्यूट्रिएंट, न्यूट्रिएंट्स हे जे आहेत हे प्रायमरीली अफेक्ट करतात. याच्याबरोबर टेम्परेचर पण येतं. आता नॉर्मल जे टेम्परेचर आहे प्लांट ग्रोथ साठी अनुकूल वातावरण किती असतं? 25 to 30 डिग्री सेंटीग्रेड. दिस इज द नॉर्मल टेम्परेचर फॉर द नॉर्मल ग्रोथ ऑफ द प्लांट. हे टेम्परेचर पाहिजे असतं. न्यूट्रिएंट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मिनरल न्यूट्रिएंट सगळे प्लांटला पाहिजे असतात. मिनरल न्यूट्रिएंट जर प्रॉपर मिळाले तर प्लांटची ग्रोथ प्रॉपर होऊ शकते. आपल्याला पुढे गेल्यावर शिकायचंय की पृथ्वीमध्ये दिसणारे किंवा आपल्याला जे नोन ह्युमन बिंग्सला जे नोन, देर आर टोटल 105 एलिमेंट्स फाउंड इन नेचर. त्याच्यापैकी जवळजवळ 60 एलिमेंट्स हे ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये दिसत असतात. त्याच्यात आपण त्याची कॅटेगरी करतो. पुढे गेल्यावर शिकवणार आहे तुम्हाला की काही मॅक्रो न्यूट्रिएंट असतात, काही मायक्रो न्यूट्रिएंट असतात. जे मॅक्रो न्यूट्रिएंट असतात ते जास्त प्रमाणात लागतात, जे मायक्रो न्यूट्रिएंट असतात ते अतिशय कमी प्रमाणात लागतात. त्याचं प्रमाण असतं 10 मिलीमोल पर केजी. पेक्षा जे जास्त लागतात त्यांना मॅक्रो म्हणतात, त्याच्यापेक्षा कमी लागतात किंवा तेवढे लागतात त्यांना मायक्रो म्हणतात. हे पुढे शिकणार आहोत आपण. पण महत्वाची गोष्ट आता आपल्याला तात्पुरती ही समजून घ्यायची की यांच्या डेफिशियन्सीमुळे किंवा यांच्या जास्त असल्यामुळे पण प्लांटच्या ग्रोथवर परिणाम होत असतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट, सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर जो आहे दॅट इज वॉटर. आता वॉटर जर नसेल, आपल्याला वॉटर सर्वसामान्य लोक आणि बायोलॉजी स्टडी करणारे लोक आहेत यांच्यामध्ये आणि नॉर्मल माणसामध्ये, त्या नॉर्मल कॉमन मॅन जो आहे त्याला माहित नाही की वॉटरचा प्लांट बॉडीमध्ये किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये किती मोठा रोल आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, जर वॉटरची अवेलेबिलिटी नसेल तर निराळ्या ज्या एन्झायमॅटिक ऍक्टिव्हिटीज आहेत, एन्झाईम रिलेटेड जेवढ्या ऍक्टिव्हिटीज आहेत सगळ्या हॅम्पर होतील, डिस्टर्ब होतील. त्यामुळे वॉटर अवेलेबल असेल तर पुढच्या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने, सुरळीत पद्धतीने चालू शकतात. त्यामुळे वॉटर इज व्हेरी इम्पॉर्टंट अफेक्टिंग फॅक्टर फॉर द नॉर्मल ग्रोथ. तर ते आपण लिहून घेऊ. वॉटर इज नेसेसरी फॉर various enzymatic activities, various enzymatic activities needed for growth, नॉर्मल ग्रोथ होण्यासाठी वॉटर व्हेरी इम्पॉर्टंट. आणखी एक रोल आहे वॉटरचा. वॉटर helps to maintain turgidity. Thereby extension of growth.
न्यूट्रिएंट्सची रिक्वायरमेंट का असते? न्यूट्रिएंट्स आर नेसेसरी फॉर synthesis of protoplasm. संपूर्ण प्रोटोप्लाझम न्यूट्रिएंट शिवाय बनू शकत नाही. तुम्हाला माहिती आहे सगळं. आपल्याला माहिती आहे सेल मेम्ब्रेनच फॉस्फोलिपिड बायलेअरने बनलेलं असतं, सेल्युलोज असतं, पेक्टिन असतं, त्याच्यानंतर लिग्निन असतं. हे सगळ्यांसाठी रॉ मटेरियल जे लागतं दॅट इज प्रोव्हाइडेड फ्रॉम द सॉइल. म्हणून तुम्हाला आता मी पुढे गेल्यावर शिकवणारच आहे. NPK जनरली सगळ्या जे खतं असतात त्यांच्यामध्ये हे 3 अतिशय महत्वाचे असतात: नायट्रोजन, पोटॅशियम आणि फॉस्फरस. तर हे खतांमध्ये यांचं प्रमाण असतं आणि ते आपण शेतामध्ये टाकत असतो, ज्याच्यामुळे क्रॉप्सची जी डेव्हलपमेंट असते ती नॉर्मल होत असते. तर सगळ्या प्रकारचं म्हणजे जर प्रोटोप्लाझम प्रॉपरली फॉर्म झाला तरच तर सेल डिव्हिजन प्रमोट केलं जाईल, तरच तर बाकीच्या सगळ्या एन्झायमॅटिक ऍक्टिव्हिटीज होतील. त्यामुळे न्यूट्रिएंट्सचा फार मोठा रोल असतो. आता O2 चा रोल आहे. O2 हेल्प्स इन रिलीजिंग मेटाबॉलिक एनर्जी. आपण प्लांट रेस्पिरेशन मध्ये शिकलेलो आहे. आणि अतिशय महत्वाची गोष्ट ऑप्टिमम टेम्परेचर रेंज. दिसतंय का पण हे तुम्हाला? ऑप्टिमम, जसं मी लिहिलं इथं, ऑप्टिमम टेम्परेचर रेंज बेस्ट suited for growth. Best suited for growth. Best suited for growth. आता याच्यात डेव्हिएशन जर झालं तर मी हे इथे लिहितोय, हा याच्या पुढचा पॉइंट इथे लिहितो, इकडे लिहून घ्या. मग याला पुसलं तरी चालेल. आता या सगळ्या जेवढे फॅक्टर्स आपण बघितले याच्या सगळ्यांमध्ये डेव्हिएशन म्हणजे बदल, चेंज, ब्रॅकेटमध्ये लिहू शकता तुम्ही चेंज. यांच्यामध्ये चेंज जर झाला लीड्स टू क्रिएट प्रॉब्लेम. in survival it may be detrimental. मी मुद्दाम बुक मधला वर्ड घेतला. इट मे बी डेट्रिमेंटल. डेट्रिमेंटलचा अर्थ होतो हार्मफुल. जर टेम्परेचर मध्ये चेंज झाला, वॉटरच्या अवेलेबिलिटी मध्ये चेंज झाला, न्यूट्रिएंटच्या अवेलेबिलिटी मध्ये चेंज झाला तर नॉर्मल ग्रोथ अफेक्ट केली जाते. म्हणून सगळ्यांनी लक्षात ठेवायचं की जोपर्यंत तुम्ही सगळ्या गोष्टींचा सप्लाय प्रॉपर ठेवलेला आहे तोपर्यंत तुम्हाला प्रॉब्लेम येत नाही. प्लांटची ग्रोथ नॉर्मल असते. आता जेव्हा मिनरल न्यूट्रिएंट पार्ट तुम्हाला शिकवेल तेव्हा तुम्हाला कळेल की किती बारकाव्याने याचा स्टडी केला गेलेला आहे. तेव्हा आज जे आपल्याला ऍग्रिकल्चरल फील्ड एवढं चांगलं डेव्हलप दिसतंय, ऍग्रिकल्चरल सायन्स एवढं चांगल्या पद्धतीने डेव्हलप दिसतंय,
त्याच्या मागे खूप वर्षांची खूप जबरदस्त अशी मेहनत सायंटिस्ट लोकांनी केलेली आणि त्यामुळे ते शोधू शकलेले आहेत. कसं केलं जातं, काय केलं जातं ते आपण शिकणार आहोत. जसं बायोमॉलिक्यूल शिकताना आपण पाहिलं होतं की कोणकोणते एलिमेंट्स असतात. आता हे जेव्हा मी शिकवतोय तेव्हा इट इज एक्सपेक्टेड दॅट यू शुड प्रायर टू लर्निंग दीज चॅप्टर्स तुम्ही 11वीचा तो पार्ट रिवाइज केला पाहिजे. जो पार्ट नाही कळला तो विचारला पाहिजे. दिस इज नॉर्मली व्हॉट इज एक्सपेक्टेड फ्रॉम युअर साइड. आता एक शेवटचा टॉपिक सांगतो आणि त्याच्यानंतर आपण थांबूया. हिडिंग द्या डेव्हलपमेंट. Now what is development? It refers to ordered. It refers to ordered progressive change. हळूहळू होत जाणारा पुढे पुढे जाणार प्रोग्रेसिव्ह चेंज in size, shape, form, degree of complexity. डेव्हलपमेंट म्हणजे काय? एखाद्या ऑर्गॅनिझमच्या लाईफ मध्ये थ्रूआउट राईट फ्रॉम एम्ब्रियॉनिक लाईफ टू टिल डेथ होणारे जे काही चेंजेस आहेत त्यांना आपण काय म्हणत असतो? डेव्हलपमेंट म्हणतो. प्रोग्रेसिव्ह चेंज हा इथे इम्पॉर्टंट वर्ड आहे. काय वर्ड इम्पॉर्टंट? प्रोग्रेसिव्ह चेंज, जो सतत होणारा बदल आहे. आता याला एका वाक्यात एका स्मॉल याच्यात काय लिहू शकतो आपण? ऑल द चेंजेस in the life of organism आणि या ठिकाणी आपण प्लांट बॉडी म्हणू शकतो. प्लांट बॉडी. undergoes during life cycle, त्याच्या पूर्ण जीवन प्रवासामध्ये होणारे जे चेंजेस आहेत, फ्रॉम सीड जर्मिनेशन टू सिनेसन्स. फ्रॉम सीड जर्मिनेशन, जर्मिनेट झाल्यापासून सीड जर्मिनेशन टू सिनेसन्स. सिनेसन्सचा अर्थ होतो वय होणं, म्हातारपण येणं, नॉन फंक्शनिंग होणं, ओल्ड होणं, दॅट इज सिनेसन्स. याला जर आपल्याला बघायचं असेल तर कसं करू शकतो? सीड जर्मिनेशन पासून याची सुरुवात करू शकतो. सीड जर्मिनेशन, त्याच्यानंतर मेरिस्टेम फॉर्मेशन, मेरिस्टेमचं फॉर्मेशन होतं. सेल डिव्हिजन, प्लाझ्मॅटिक ग्रोथ,
plasmatic growth, cell elongation, cell maturation, mature cell, आणि नंतर ही सेल जाते सिनेसन्स मध्ये. सिनेसन्स and death, finally death of the plant body. These are the changes. सीड जर्मिनेशन पासून तर इथपर्यंत होणारे जे चेंजेस असतात या सगळ्यांना आपण म्हणत असतो डेव्हलपमेंट. उद्या आपण बघणार आहोत प्लास्टिसिटी काय प्रकार असतो. प्लास्टिसिटी म्हणजे जो एन्व्हायरमेंट रिलेटेड किंवा सर्कमस्टन्सेस किंवा इंटरनल होणारा जो चेंज आहे प्लांट बॉडीमध्ये. याचं बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. आजच कोथिंबीर जे आहे ना, कोरिएंडर लिव्ज, ते एकदा बघा. कोथिंबीर एकदा बघा. कोथिंबीरीचे जे पानं असतात, कोथिंबीरीचे पानं तुम्हाला निरनिळ्या साईजचे आणि निरनिळ्या शेपचे तुम्हाला दिसतील. कोथिंबीरीचे पानं एकदा बघा, कोरिएंडर लिव्ज. त्याच्यानंतर जे मुलं ज्यांनी कधी कॉटनचं प्लांट पाहिलं असेल, कापसाचं झाड पाहिलं असेल कॉटनचं, तर त्यांच्यामध्ये पण हेट्रोफिली आपल्याला पाहायला मिळतं. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ प्लास्टिसिटी. उद्यासाठी सांगून ठेवतो प्लास्टिसिटी काय ते शिकवायचंय तुम्हाला. इथे एक तुम्हाला वर्ड कदाचित अडला असेल, प्लाझ्मॅटिक ग्रोथ म्हणजे लिहून ठेवा, इन्क्रीज इन प्लाझ्मा. Increase in plasma. Increase in plasma. Thank you.